नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. चला मित्रांनो, आता आम्ही अंबरनाथला जातोय. गायत्री झाली का, तू रेडी झाली? हा हा ठीक आहे, चल. साडी नाही नेसली तू आज? हा, ट्रॅव्हलिंगमध्ये काय ड्रेसच पाहिजे? अच्छा चालेल, चला मित्रांनो. हा चांगली दिसते ना. हा मग अजून काय बोलू, चांगली तर चांगलीच दिसते. चालेल मित्रांनो, चला आता आपण मेट्रो वगैरे ते लोकल ट्रेनने वगैरे जायचं आहे. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवणारच आहे मित्रांनो. व्हिडिओ फक्त ठीक आहे. ठीक आहे, चालेल मित्रांनो, चला. चला तर मित्रांनो, आता आम्ही आलोय तिथं वर्सोवा मेट्रो स्टेशनला आलोय. आता म्हणजे ते जेटीवरनं आम्ही रिक्षा पकडली. मीटरने आलोत मित्रांनो. 60 रुपये मीटर झालं बरोबर. म्हणजे आम्ही 4 जण आहेत. त्रिशू आहे, गायत्री आहे, मी आहे आणि माझी भाची आहे. ही बघा, ही माझी भाची, मोठ्या बहिणीची मुलगी मित्रांनो. हिचं नाव जिगीश आहे. आम्ही 4 जण आता लहान बहिणीकडे जातोय. कुठं? अंबरनाथला जातोय. तर इथं वर्सोवा स्टेशनला मेट्रो स्टेशनला आलो. तर इथून आपल्याला आता मेट्रो पकडायची आहे. आणि आज संडे असल्यामुळे बघा, तुम्ही बघू शकतात काही एवढी गर्दी वगैरे काही दिसत नाही आहे आज. इथं तर काही गर्दी वगैरे दिसत नाही आहे. पण आता घाटकोपरला उतरल्यावर तिथं काय गर्दी असते काय नाही ते कुणालाच माहीत नाही. आम्हाला आता घाटकोपरला जाऊन किती गर्दी असते तिथं बघू. आता पहिले इथं बॅग वगैरे चेक करून घेऊया आपण. माझी पण बॅग, काय गायत्रीची बॅग आहे. 2 बॅगा घेऊन चाललो मित्रांनो. त्याच्यानंतर हे सिक्युरिटी बोलत होते व्हिडिओ नका काढू म्हणे. त्यांना म्हटलं काय नाही, 2 मिनटासाठीच काढतोय म्हटलं फक्त व्हिडिओ. मग त्यांनी काही नाही स्माईल वगैरे दिली आणि तेवढा व्हिडिओ आपला बनवून घेऊया. आता पुढे तिकीट वगैरे काढून घेऊ. आणि घाटकोपरला पर पर्सन किती? 40 रुपये तिकीट आहे. मग आमचे तिघांचे तिकीट काढून घेतले मित्रांनो 40 रुपयेप्रमाणे. त्याच्यानंतर आता ते मेन म्हणजे घरी पाण्याची बॉटल विसरून गेलो. त्रिशूसाठी पाण्याची बॉटल घ्यायची होती. या 7-Elevenमधनं, या स्टोअरमधनं पाण्याची बॉटल घ्यायला लागली मित्रांनो. तुम्हाला ती पाण्याची बॉटल दाखवतो. 20 रुपयाची पण नाही, 10 रुपयाची नाही, 50 रुपयाची पाण्याची बॉटल. मग आता ऑप्शनच नव्हतं काय, घ्यायलाच लागली तेवढी 50 रुपयाची पाण्याची बॉटल. ही बघा, ही 50 रुपयाची पाण्याची बॉटल घ्यायला लागली. आता म्हटलं परत ते मेट्रोच्या खाली उतरणार, तिथं जाईपर्यंत मेट्रो परत जायची. मेट्रो तर येतच राहतात, परत आपल्याला तेवढा टाईम नाही ना. टाईम पण होऊन गेला आहे, 12 वाजून गेलेत आता. तर लवकर पण पोचायचं आहे. पुढे जाऊन कसं लोकल पण भेटायला पाहिजेत. चला आता आम्ही इथं मेट्रोमध्ये बसलो आहेत. या पाण्याची बॉटल पण घेतली, काय त्रिशूसाठी वेफर वगैरे घेतले आहेत. आज रविवार असल्यामुळे काही एवढी मेट्रोमध्ये गर्दी नाही आहे. ते तरी आमच्यासाठी बरं आहे. तेवढं निवांत बसायला भेटलं आहे मेट्रोमध्ये. ही अंबरनाथपर्यंत मेट्रो राहिली असती ना, टेन्शनच राहिलं नसतं डायरेक्ट. आता पुढे जाऊन काय माहिती. चला तरी आता इथं घाटकोपर मेट्रो स्टेशनला आलो मित्रांनो आम्ही. आता इथं घाटकोपरवरनं ते आता मेट्रोमधनं उतरलो. आता आपल्याला इकडे ते लोकल ट्रेनकडे चालत जायचं आहे आता आपल्याला. आता इथं ते तिकीट वगैरे पंच केलं, तिथं बाहेर निघालोत आम्ही आता. चला तर आता तर आपल्याला इथून म्हणजे सरळ त्या लोकल स्टेशनला जायचं आहे आता. इथं आपण तिकीट वगैरे काढून घेऊया. आता अंबरनाथचं तिकीट, तिघांचं तिकीट काढून घेतो आता इथं. आणि गर्दी तर मी बघितलं मित्रांनो, एवढी गर्दी आहे ना. आज रविवार असून पण एवढी गर्दी आहे, म्हणजे कसं जायचं माणसाने मला ते समजत नाही आहे. हे बघा ना, एवढी गर्दी आहे. आता माझ्याबरोबर त्रिशू आहे, गायत्री आहे, परत जिगीश आहे. पण आम्हाला एवढ्या गर्दीमध्ये म्हणजे शक्यच नाही मित्रांनो. अजूनपर्यंत लाईफमध्ये एवढा प्रवास केला नाही आहे मित्रांनो मी. कारण की बघा, तुम्ही गर्दी बघू शकतात. आता ही कुठली कसारा कुठली ट्रेन आली, लोकल ट्रेन. हे बघा, तुम्ही बघू शकता एवढी गर्दी आहे. एवढ्या गर्दीमध्ये कसं काय जाणार मित्रांनो? म्हणजे विषयच नाही, डायरेक्ट जाऊ शकत नाही. म्हणजे आम्ही डायरेक्ट त्यापेक्षा घरी गेलेलं परवडेल, पण एवढ्या गर्दीमध्ये गेलेलं नाही परवडणार. आज रविवार असून पण एवढी गर्दी आहे. हे बघा, गायत्री ते आम्ही आता ते अंबरनाथ बदलापूर कुठली ट्रेन लागते ना, त्याची वाट बघतोय आम्ही. हे बघा, त्रिशू आता खेळायला लागली, ती पण थकली पूर्ण. आता 12 वाजेपासून बरोबर 1 वाजून गेला आहे. 12 वाजेपासून थांबलो आहेत. आता एवढी गर्दी आहे. चला, ती बदलापूर आता ट्रेन लागणारच आहे. बदलापूरच्या ट्रेनमध्ये बसूनच आम्हाला आता अंबरनाथ जायला लागणार. तर फास्ट ट्रेन आहे मित्रांनो ती ट्रेन पकडून बघूया आता तिथं चढायला भेटतं का नाही. चला तर फायनली मित्रांनो, आता आम्ही ट्रेनमध्ये आलो. कसे तरी घुसलोत मित्रांनो ट्रेनमध्ये. हे बघा, तरी जिगू बीज आहे, तिला बसायला काय जागा भेटली नाही. ते गायत्रीला बसायला जागा भेटून गेली. फायनली आम्ही लोकलमध्ये बसलो मित्रांनो. या ट्रेनमध्ये काही जास्त गर्दी दिसली नाही आम्हाला. बदलापूर ट्रेनमध्ये बसलो आहेत, एवढी काय गर्दी नाही आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे,
म्हणजे उभं राहायला तरी भेटते ना, ते महत्त्वाचं आहे. नाहीतर बाकीच्या ट्रेनमध्ये एवढी गर्दी होती ना, प्रमाणच्या बाहेर गर्दी होती. आता ट्रेनमध्ये काहीतरी टाईमपास करूया म्हटलं, ती त्रिशूर रडण्याच्या याच्यामध्ये होती, बसायला जागा नव्हती, तर आम्ही काहीतरी टाईमपास करत बसलो दोघंजणं. म्हणजे एवढी गर्दी ना मित्रांनो, मी खरोखर सेल्यूट करतो जे पण हे सेंट्रल लाईनमधनं येणारे आहेत ना लोक, जेवढे पण जॉबला, त्यांना खरोखर मी सेल्यूट करतो एकदम. म्हणजे खूपच अवघड काम आहे डायरेक्ट. तर चला, तर आता आम्ही इथं अंबरनाथला उतरलो मित्रांनो. आता अंबरनाथला उतरून हे बघा, गायत्रीची हालत बघू शकता तुम्ही काय झालेली आहे. एवढ्या हालतमध्ये याच्यानंतर अंबरनाथला परत येणार नाही मित्रांनो आम्ही. एवढी गर्दी ना, प्रमाणच्या बाहेरच गर्दी, म्हणजे विचारच करू नका तुम्ही डायरेक्ट. आज रविवार असून पण, आणि वर्किंग डेला काय हालत होत असेल मित्रांनो. ठीक आहे, जाऊ द्या. आता तर जातो आहे आता आम्ही. इथं रिक्षा स्टँडला आलो आहेत आणि ते फातिमा स्कूल म्हणून आहे ना, त्या स्कूलकडे जायचं आहे आम्हाला. इथून काहीतरी 20-20 रुपये घेतात ते फातिमा स्कूलला जायला. ते बाच्यांना खायला वगैरे घेतलं आहे. आता रिक्षाने आम्ही फातिमा स्कूलला जातो आहे. म्हणजे तिथून काय 2 मिनटं लागतात मित्रांनो. ते कॅनरा बँक वगैरे आहे ना फातिमा स्कूलच्या समोरच, तिथूनच जायचं आहे आम्हाला. चला, तर आता जाऊया मित्रांनो, डायरेक्ट बहिणीच्याच घरी जाऊया आपण आता. चला मित्रांनो, आलो आता घरी. हे बघा, माझं लहान बहिणीचं घर आहे. ही माझी लहान बहीण गायत्री. खूपच थकायला झालं मित्रांनो आज. इकडे यांचा रूम पण मस्त आहे. या रूमवरती लागल्याचे एक व्हिडिओ बनवूया आपण. प्रज्ञो, हे माझं भाच आहे मित्रांनो, आणि ती भाची. हाय कर रे परी, हाय कर प्रज्ञो. चला मित्रांनो, एवढा प्रवास करून आलोय आता. म्हणजे आता परत अंबरनाथला येण्याची इच्छा नाही होते मित्रांनो. कसं आहे गायत्री, कसं आहे अंबरनाथ? खतरनाक आहे ना. इकडे आलोत मित्रांनो. चला आता घरी. आता थोडा आराम करतो आम्ही. म्हणजे 11 वाजेचे निघालोत, आता 4 वाजलेत मित्रांनो बरोबर. तर 4 वाजता आम्ही पोहोचलो तिथं. हे बघा, प्रज्ञ आम्हाला घ्यायला आला होता. हा प्रज्ञ. चला, आत्ता झाला. चला, या अंबरनाथला आलोच येत आता. अजून 2 दिवस आहेत मित्रांनो. आम्ही उद्या नाही तर परवा जाणार आम्ही. ठीक आहे, चालेल. चल, बाय बाय कर गायत्री. चला, बाय बाय. बाय बाय कर तुम्ही. बाय. चला, बाय बाय कर प्रज्ञ. बाय बाय.